मी खासदार आमदार आणि सगळे अधिकारी वर्गाला घेऊन आजची बैठक घेतली। मला पहिल्यांदा आपल्याला सगळ्यांना एक सांगायचं आहे की पाठीमागच्या काळामध्ये मी विशेषतः आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या बद्दल काय निर्णय राज्य सरकारने घ्यावा त्याबद्दल चर्चा करण्याच्या करता इथले विभागीय आयुक्त सौरवराव, नंतर पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड कृष्णप्रकाश, त्याच्यामध्ये जिल्हा पोलीस निरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्राचे मनोज लोहिया, पोलीस सहआयुक्त रवींद्र सिसवे, जिल्हाधिकारी सोलापूर मिलिंद शंभरकर, जिल्हाधिकारी पुणे राजेश देशमुख, जिल्हाधिकारी सातारा अभिनव शेखर सिंग, SP पुणा अभिनव देशमुख, SP सातारा अजय कुमार बंसल आणि SP सोलापूर तेजस्विनी सातपुते यांची एक कमिटी केलेली होती। आणि ही सूचना माझ्याकडं वारी जी काही आषाढी वारी पालखी सोहळा असतो त्याच्यातल्या अनेक वारकरी संप्रदायातल्या प्रमुख मान्यवरांनी केलेली होती आणि त्यांची बैठक झाली। त्या बैठकीमध्ये बरीच चर्चा झाली। त्यावेळेस आग्रही मागणी होती, आपल्याला पण लक्षात आलं असेल की बाबा ह्या मागणीच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्यांचं काय मत आहे, पण आम्ही त्यांना माझ्याही मीटिंगला मी दिलीप वळसे पाटील, राजेश टोपे, बाळासाहेब पाटील आणि दत्ता भरणे आम्ही सगळे असताना पण त्यांना समजून सांगितलं आणि आत्ता देखील सौरवरावांनी पण त्यांच्या सगळ्या कमिटीनेच सांगितलं पोलिसांचं काय मत आहे, प्रशासनाचं काय मत आहे। त्यामध्ये काल कॅबिनेट झाली आणि कॅबिनेटमध्ये साधारण निर्णय असा झाला, ज्या 10 महत्त्वाच्या पालख्या आहेत त्या 10 महत्त्वाच्या पालख्यांना परवानगी, मानाच्या पालख्या सर्व मानाच्या 10 पालखी सोहळे त्यांना त्या ठिकाणी परवानगी द्यायची। परवानगी देत असताना त्यामध्ये साधारण गेल्या वर्षी देखील करोनाचं संकट होतं आणि त्याही वेळेस लोकांना आव्हान केलेलं होतं, वारकरी संप्रदायाला आव्हान केलेलं होतं, सगळ्या मान्यवरांना आव्हान केलेलं होतं। तर यावर्षी साधारण गेल्या वर्षी आम्ही प्रत्येक 10 मानाच्या पालखी सोहळ्याच्या करता, आषाढी वारी प्रस्थान सोहळ्याच्या करता 20 वारकऱ्यांना उपस्थित राहण्याची परवानगी दिलेली होती। ह्यावेळेस मात्र देहू आणि आळंदी येथे प्रस्थान सोहळ्यासाठी 100 लोकांना तिथं परवानगी दिलेली आहे आणि उर्वरित 8 सोहळ्यांच्यासाठी म्हणजे पालखी जे 8 मानाचे आहेत त्यांना 50 वारकऱ्यांना प्रस्थान सोहळ्यात सहभागी होता येईल आणि यामुळे या पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या पालखी दिंड्यांच्या प्रातिनिधिक स्वरूपात प्रस्थान सोहळ्याद्वारे आषाढी वारीमध्ये सहभागी होता येईल, त्यास मान्यता देण्याचं प्रस्तावित केलं। हे तिथल्या तिथं जो कार्यक्रम होण्याच्या करता आहे तिथं आहे, हे पालखी घेऊन चालत जाणार नाही। पालखी मागच्या वेळेस ह्या 10 पालख्यांना 10 बसेस दिलेल्या होत्या, ह्यावेळेस प्रत्येकी 2 बसेस द्यायच्या आणि 10 पालख्यांना 20 बसेस एकंदरीत दिल्या जाणार आणि त्याच्यामधनं ह्या पालखी सोहळ्याचं जे काही पादुका असतात बाकीचं असतं ते नेलं जाईल। त्याच्यामध्ये मानाच्या पालखी सोहळ्याचं पंढरपूर येथील मुक्काम आणि कालावधी, त्यामध्ये मानाच्या पालखी सोहळ्याच्या पंढरपूरमध्ये दशमी दिवशी आगमन होऊन पौर्णिमेच्या दिवशी प्रस्थान करण्याचं प्रस्तावित करण्यात आलेलं आहे। मानाच्या पालखी सोहळे पायी वारी करण्याबाबत त्यामध्ये विशेष वाहनाद्वारे वाखरी येथे पोचल्यानंतर म्हणजे वाखरीला पंढरपूरच्या अलीकडं तिथून पंढरपूरकडे 1.5 किलोमीटर अंतर प्रातिनिधिक स्वरूपात पायी वारी करण्याचं आम्ही त्याला मान्यता दिलेली आहे। नंतर श्रींच्या दर्शनासाठी मंदिर खुलं करण्याबाबत कोविड-19ची परिस्थिती विचारात घेता शासन स्तरावरून मंदिरे बंद ठेवण्याबाबतचे निर्देश आहेत। त्यामुळं मंदिर समितीकडून अभिप्राय प्राप्त नाहीत, त्याच्यामुळं
ह्याबाबत शासन स्तरावरनं जो आहे तो निर्णय हा लागू करण्यात येईल. शासकीय विठ्ठलास संतांच्या भेटी हे प्रत्येक पालखीसह 5 भाविकांना श्रीच्या दर्शनासाठी सोडण्याच्याबद्दलचं निर्णय सरकारने घेतलेला आहे. श्रींच्या 24 तास दर्शनाबाबत श्रींचे नित्योपचार परंपरेनुसार सुरू ठेवून आषाढी यात्रा कालावधीमध्ये हे भाविकांच्या करता दर्शन बंद राहील. संत भामदास महाराज पुण्यतिथी 2+2 असे एकूण 4 व्यक्तींच्या उपस्थितीत साध्या पद्धतीने साजरा करण्याला परवानगी देण्यात आलेली आहे. श्री विठ्ठलाच्या पादुकांची मिरवणूक 1+15 व्यक्तींना साध्या पद्धतीने साजरा करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. भ गुरुदास महाराज देगलूरकर आणि अन्य 4 व्यक्ती असे एकूण 5 व्यक्तींना वैद्यकीय तपासणीच्या अटीच्या अधीन राहून तिथं चक्री भवनाच्या करता परवानगी देण्यात आलेली आहे. नंतर भ श्री अमळनेरकर महाराज आणि श्री कुकुर मुंडेकर महाराज यांच्यासोबत प्रत्येकी 2 व्यक्तींना वैद्यकीय तपासणीच्या अटीवर अधीन राहून परवानगी देण्यात आलेली. महाद्वार काला मागच्या वेळेस 1+5 व्यक्तींना सामाजिक अंतर ठेवून परवानगी दिली होती. ह्यावेळेस 1+10 व्यक्तींसह सामाजिक अंतर राखून योग्य ती खबरदारी घेऊन साजरा करायला परवानगी दिलेली आहे. श्री संत नामदेव महाराज समाधी सोहळा 1+10 व्यक्तींना सामाजिक अंतर राखून योग्य ती खबरदारी घेऊन साजरा करायला परवानगी दिलेली आहे. एकादशी दिवशीचा रथोत्सव रथाऐवजी मंदिराच्या स्वतंत्र वाहनाने 10 मानकरी व मंदिर समितीचे 5 कर्मचारी असे 15 व्यक्तींसह सामाजिक अंतर राखून योग्य ती खबरदारी घेऊन साध्या पद्धतीने साजरा करण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे. संतांच्या पादुका भेटी यावर्षी प्रतिमानाच्या पालखी 40 वारकऱ्यांना संतांच्या पादुका भेटीची परवानगी देण्याचे देण्यात आलेली आहे. प्रतिमानाच्या पालखीला 40 वारकऱ्यांना म्हणजे 10 मानाच्या पालख्या त्याच्यात 40×10 धरलं तर 400 वारकरी संख्या यावर्षी 2 बसमध्ये प्रत्येकी 30 याप्रमाणे 60 वारकऱ्यांना संख्या निश्चित करण्याचं ठरलेलं आहे. गोपालकाला यावर्षी मानाच्या पालखी सोहळ्याला 1+10 प्रमाणात गोपालपूर येथे भजन व कीर्तनास मान्यता देण्याचं ठरलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये जिल्हाधिकारी सोलापूरला पण काही सूचना आयुक्तांनी केलेल्या आहेत. संतांचे नैवेद्य व पादुका यावर्षी दशमी ते पौर्णिमा असे 6 दिवस 2 व्यक्तींना परवानगी देण्याचं ठरलेलं आहे. संत एकनाथ महाराज काला यांच्या दिंडीला ज्याप्रमाणे शासनाकडनं म्हणजे तितक्या व्यक्तींना उपस्थित संत एकनाथ महाराज काला करण्यास परवानगी देण्याचं प्रस्तावित करण्यात आलेलं आहे. नियोजन मंदिर समितीमार्फत हे सगळं तिथं केलं जाईल. आणि प्रक्षाळ पूजा श्री विठ्ठलाची प्रक्षाळ पूजा समिती सदस्य यांच्या हस्ते सपत्नीक 2+3 श्री रुक्मिणी मातेची प्रक्षाळ पूजा 2+3 श्री विठ्ठलाकडे 11 ब्रह्मरुद्रांकडून श्री रुद्राचा अभिषेक व श्री रुक्मिणी मातेस 11+ ब्रह्मवृंदास पवमान अभिषेक करण्याची परवानगी देण्याचं त्या ठिकाणी ठरलेलं आहे. आणि स्थानिक दिंडकरी फडकरी महाराज मंडळींना श्रीच्या दर्शनासाठी मंगळवारी 20/7/2021 रोजी स्थानिक महाराज मंडळींना साधारण 195 संख्या आहे श्री विठ्ठल रुक्मिणीचं मुखदर्शन देण्यास परवानगी त्याच्यात देण्यात आलेली आहे. आणि त्यांची वेळ आणि प्रवेश पत्रिका देण्याबाबत ते कार्यकारी अधिकारी मंदिर समितीचे असतात ते त्याच्या संदर्भातली कार्यवाही करतील. अशा प्रकारे विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली त्या सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये चर्चा झाल्यानंतर त्यांनी अहवाल कॅबिनेटला मंत्रालयात पाठवला आणि नंतर मुख्यमंत्र्यांनी अशा पद्धतीचा निर्णय सगळ्या मंत्रिमंडळाशी चर्चा करून घेतला. खूप जणांना वाटत होतं खूप जरी वारकरी संप्रदाय अतिशय नियमाप्रमाणे वागला तरी आजूबाजूचे भाविक आपल्या भागातनं पादुका जात आहेत पालखी जाती म्हणल्यावर उत्साहाने बाहेर येणार. त्याच्यामध्ये ज्या भागातनं पालखी जाते तिथल्या बऱ्याचशा गावाच्या सरपंचांनी आणि प्रमुखांनी सांगितलं की बाबा
सध्याचं वातावरण बघता ही परवानगी अशा पद्धतीनं देऊ नका. आम्हालाही हे करायला बरोबर वाटत नाही, परंतु शेवटी कोरोनाचं मोठं संकट आहे. माणसांचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे. कुठल्याही परिस्थितीमध्ये कोरोना हा वाढला नाही पाहिजे. पॉझिटिव्हचं प्रमाण वाढता कामा नये आणि त्याकरता अशा प्रकारचा नाईलाजास्तव निर्णय घ्यावा लागलेला आहे. जेवढं काही पूर्वीची परंपरा ही टिकवण्याचा प्रयत्न करता येईल तो, पण असा त्याच्यातनं थोडासा मध्यमार्ग काढण्याचा प्रयत्न राज्य सरकारने केलेला आहे. त्याला सर्वांनी सहकार्य करावं अशी माझी विनंती आहे. हे झालं पालखीच्या संदर्भामध्ये. मी सांगितलं ना, 2 बसमध्ये 30-30 असे 60 लोक जातील. त्यांचं चेकिंग वगैरे केलं जाईल. म्हणजे आपण ज्यावेळेस विमानात काहींना बसवतो त्यावेळेस नाही का RT-PCR वगैरे. आता आम्ही काल पण तिकडं दिल्लीला गेलो होतो, तर आम्हालाही सर्टिफिकेट घेऊन जावं लागलं की बाबा आम्ही पॉझिटिव्ह नाही या आतमध्ये. अशा पद्धतीनं जेवढी काही खबरदारी घेता येईल आणि त्याच्यामध्ये प्रशासन पण सहकार्य करेल. कारण वेगवेगळ्या पालख्या वेगवेगळ्या भागातनं निघतात. आपल्या इथनं सासवडमधनं निघते, देऊतनं निघते, आळंदीतनं निघते, काही नगर जिल्ह्यातनं एक निघते, अमरावती जिल्ह्यातनं एक निघते, जळगाव जिल्ह्यातनं एक निघते. अशा वेगवेगळ्या 10 मानाच्या पालख्या ज्यांना गेल्या वेळेस परवानगी दिलेली आहे. मी काल खरं मला तो कागद सापडं ना 10 मानाच्या तुमच्याकडे. कळत हो देतो. जिल्हा औरंगाबाद, श्री संत निवृत्ती महाराज संस्थान त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक, श्री चांगावटेश्वर देवस्थान सासवड जिल्हा पुणे, श्री संत सोपानदेव महाराज संस्थान सासवड जिल्हा पुणे, श्री संत मुक्ताबाई संस्थान मुक्ताईनगर जिल्हा जळगाव, श्री विठ्ठल रुक्माई संस्थान कौंडण्यपूर जिल्हा अमरावती, श्री संत तुकाराम महाराज संस्थान देहू जिल्हा पुणे, श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी जिल्हा पुणे, श्री संत नामदेव महाराज संस्थान पंढरपूर जिल्हा सोलापूर, श्री संत निळोबाराय संस्थान पिंपळनेर जिल्हा अहमदनगर. अशा पद्धतीचं हे आहे. आता ह्याच्या व्यतिरिक्त त्याच्या आतमध्ये पॉझिटिव्हचा दर आहे आणि त्याच्यामुळं काही गोष्टी आम्ही सोमवारपासून थोड्याशा अधिक जास्त वेळ वेगवेगळ्या परवानगी दुकानं वगैरे चालू ठेवण्याच्याबद्दलचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये घेतलेला आहे. तो रितसर त्याचे आदेश सोमवारपासून लागू होतील. पिंपरी चिंचवडमध्ये मात्र अजून ते 5%लाच असल्यामुळं आपण त्याच्यामध्ये 3 टप्पे पाडलेले. 10%च्या वर असल्यानंतर त्यांना जरा बंधनं जास्त कडक ठेवलेली आहेत. 10% आणि आत आणि 5%च्या पुढं असले तर त्यांना थोडी बंधनं शिथिल केलेली आहेत आणि 5%च्या आत असतील त्यांना आणखीन जास्त शिथिल केलेली आहे. अशा प्रकारे आपण निर्णय घेतलेला आहे. साधारण सोमवारी मॉल पण जी नियमावली असेल त्या नियमावलीचे पालन करून सुरू करण्याच्याकरता परवानगी देण्यात आलेली. दुकानं 4 वाजेपर्यंत होती ना. 4च्या ऐवजी दुकानं संध्याकाळपर्यंत सुरू करायला 8 वाजेपर्यंत 7 वाजेपर्यंत ती परवानगी दिली. रेस्टॉरंट हॉटेल साधारण 10 वाजेपर्यंत त्याला सोमवारपासून ती परवानगी देण्यात आलेली आहे. पण माझी नागरिकांना आग्रहाची विनंती आहे की अजूनही सगळ्यांनी नियमाचं पालन करावं. तिथं कुठल्याही प्रकारची अडचण येऊन देऊ नये हे मला आवर्जून सांगायचं आहे. कारण PMCचा पॉझिटिव्ह दर अजूनही 5.5 आहे. आमचा अंदाज आहे की उद्या परवा 2-3 दिवसात तो 5च्या आत येईल आणि म्हणून सोमवारी अशा पद्धतीचा निर्णय 5च्या आत आला तर आपण ते घेतो आहे. PCMCचा 5.8 आहे. जोपर्यंत तो 5च्या आत येत नाही तोपर्यंत तिथं आहेत तेच नियम लागू राहतील. आणि पुणे रुरलचा पॉझिटिव्हचा दर 12% आहे.
त्याच्यावर पुणे रुरलला फार काही नियमामध्ये सवलत देण्यात आलेली नाही आहे. त्याच्यामध्ये लायब्ररी पुणे शहरापुरत्या सुरू करायला आपण परवानगी दिलेली आहे, कारण ते 5%च्या आत आहे. दुकानांचा वेळ 7 वाजेपर्यंत वाढवलेला आहे. मॉल पण सुरू करणार आहे. रेस्टॉरंट हॉटेल 10 वाजेपर्यंत चालू राहणार. सिनेमागृह नाट्यगृह हे मात्र सुरू केले जाणार नाही. पुढच्या आठवड्यामध्ये याबद्दलचा आढावा घेतला जाईल. काय परिस्थिती आहे पॉझिटिव्हची ते बघून त्याबद्दलचा निर्णय घेतला जाईल. अभ्यासिका वाचनालय ही मात्र सुरू करून जे काही नियम ठरवून दिलेले आहेत त्याचं पालन त्यांनी करायचं. दिव्यांगांच्या करता लसीकरण ह्याला आता परवानगी मिळालेली आहे. 18 वर्षाच्या वरच्या दिव्यांगांचं लसीकरण करायला आपण सुरुवात केलेली आहे. आणि आजच पुढारी आणि पुणे कॉर्पोरेशन या दोघांच्या विद्यमाने एक कार्यक्रम इथं प्रायोगिक तत्त्वावर झाला आणि त्या पद्धतीनं त्याही वर्गाच्या करता आता लसीकरण सुरू झालेलं आहे. परदेशी विद्यार्थ्यांचं लसीकरणाचे पण आदेश काढले. बरेच मागणी होती. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या पुणे परिसरातनं पण मोठ्या प्रमाणावर मुलं मुली परदेशामध्ये जात असतात आणि त्यांना ज्या देशात जायचं शिक्षणाच्या करता तिथं निगेटिव्हचं सर्टिफिकेट असल्याशिवाय किंवा दोन्ही डोस त्यांनी घेतलेले आहेत याचं सर्टिफिकेट असल्याशिवाय ते एंट्री देत नाही. म्हणून त्यांच्याकरता आदेश काढले गेलेले आहेत की ह्यांना सगळ्यांना लसीकरण करून द्यावं आणि ते सुरुवात केलेली आहे. अशा प्रकारचे निर्णय आज आम्ही केलेले आहेत. बरोबर आहे. त्याच्यामध्ये अंतर ठेवून गर्दी नाही. साधारण 50% त्यांनी तिथं फिजिकल डिस्टन्स ठेवावा त्यांचं. त्या कारण 1 सोमवारपासून म्हणजे उद्या शनिवारी आणि रविवारी नाही, उद्याच्या सोमवारपासून. एकदा सोमवारपासून सुरू झालं. सोमवारपासून 2 दिवस आयुक्त कलेक्टर विक्रम कुमार सगळे बघतील हे 5च्या आत आहे का. 5च्या आत असेल तरच हे होणार. पॉझिटिव्हचं प्रमाण 5च्या आत असेल तरच हे सगळे गोष्टी होतील. 5च्या पुढं जर गेलं तर मग होणार नाही. 9%च आहे अजून आलेले आहेत तेच नियम. कारण ग्रामीण भागामध्ये अजूनही जास्त प्रमाण दिसतं आहे. त्याकरता डॉक्टर विशेषतः आमच्या टास्क फोर्सचे जे प्रमुख आहेत म्हणजे पुण्यामध्ये आपण ज्यांना हे केलं आहे डॉक्टर साळुंखे त्यांनी सांगितलं की बाबा एकदम लगेचच सगळं मोकळीक देऊ नका, टप्प्याटप्प्यांनी पुढं जावा. कारण उद्याच्याला पुन्हा काहीतरी वेगळा प्रसंग आला तर आणखीन काही नवीन समस्याला आपल्याला तोंड देण्याची वेळ येता कामा नये. लेवल 2मध्ये येईल सोमवारी. उद्या दोन्ही दिवस 5च्या आत आली तर. हो, रोज तर रिपोर्ट येतातच ना. PCMC आत्ता अजून 5च्या आत नाही आहे. त्याच्यामुळे त्यांनी जरा 1 आठवडा विश्रांती म्हणजे थांबायचं. PCMCपेक्षा रुरल पुढचा टप्प्यात आहे. PCMC 1 टप्पा अलीकडे आणि पुणे अजून 1 टप्पा अलीकडे. दादा, इलेक्शन नंतर पंढरपूरमध्ये कोरोना केसेस खूप वाढलेल्या बघायला मिळाल्या होत्या. आता वारीच्या निमित्ताने मग काही आणखी काळजी घ्यायचं नियोजन का? कारण जास्त म्हणूनच यावेळेस आपण 10 मानाच्या पालखांना परवानगी राज्य सरकारने दिलेली आहे. नियमाचं पालन ठेवून बसेसमधनं त्या नेऊन तिथं काय काय करायचं हे सगळं काही आत्ताच सांगितलेलं आहे. ते करत असताना वारकरी संप्रदाय निश्चितपणे ह्या नियमाचं पालन करेल अशी आजपर्यंतची त्यांची परंपरा आहे. आणि बाकीच्या नागरिकांना भाविकांना सगळ्यांना आव्हान आहे की त्यांनी तिथं जाऊन गर्दी करण्याचा प्रयत्न करू नये. त्यांना परवानगी नाही. वारकरी संप्रदायाशीच आमचे सौरवराव बोलले. ते एक कमिटी होती. ही कमिटीची नावं सांगितली ना बाबा तुला, हो का.
प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळी मतं असू शकतात. सगळ्यांची मतं जाणून घेण्याचं काम सरकारला करावं लागतं. अधिकाऱ्यांनी त्याच्यामध्ये समन्वयाची भूमिका बजावावी लागते. त्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि त्या गोष्टीहून हा प्रस्ताव त्यांनी पुढं कॅबिनेटला पाठवला. मग कॅबिनेटने काल त्याच्यामध्ये साधक बाधक चर्चा त्या ठिकाणी केली आणि मागच्या टप्प्यापेक्षा थोड्याशा काही बाबतीमध्ये सवलती देण्याचा प्रयत्न, संख्या वाढवण्याचा प्रयत्न आपण केलेला. दादा, मुंबईमध्ये आता शरद पवार आणि प्रशांत किशोर यांची बैठक सुरू आहे. राजकीय रणनीतिकार बंगालमध्ये मतदारांचं काम केलं होतं. तर तुम्हाला एक कल्पना आहे का की UPA-साठी 2024? नाही, तुम्हाला एक माहिती का की त्यांनी काय सांगितलं की आता मी कुठल्याही निवडणुकीच्या ह्याच्यात पडणार नाही. आता मागचे त्यांचे काही अनुभव असतील किंवा इतर काही वेगळी कामं असतील, त्यांनी आता ते क्षेत्र सोडलेलं. त्याच्यामुळे आता पुढची त्या क्षेत्राची तर चर्चा होण्याचं काहीच कारण नाही. आणि पवारसाहेबांना वेगवेगळ्या क्षेत्रातले अनेक जणं वडीलकीच्या नात्याने येत असतात, भेटत असतात. त्याच्यातली ती भेट तुम्हाला असं वाटतं की 2024साठी त्यांना नाही. त्यांनी स्वतः सांगितलेलं की मी आता ही माझी शेवटची निवडणूक आहे. पुन्हा नाही काही नाही. उगीच थोडीशी लगेचच त्याला मला इतकं वाईट वाटतं. माझी मतं फार स्पष्ट असतात. मी तिथं काही गोष्टी त्यांनी चांगलंच केलेलं आहे, त्याचं मी कौतुकच केलं. परंतु काही बारकावे जे तुमच्याही नजरेत येणार नाही ते माझ्या नजरेत येतात. तेवढे मी त्या कॉन्ट्रॅक्टरला दाखवले. तुम्हाला पाहणी करायला सांगितलं असतं तर तुम्ही म्हटलं असतं नाही एकदम बेस्ट झालं, असं आहे ते. पण माझी विनंती की तिथं आजूबाजूला पत्रकार असतात तर तेवढाच कुठला तरी माझा मुद्दा घेतात मग आणि ते लगेच व्हायरल करतात, सोशल मीडियाला देतात. असं करू नका. मी त्याच्या संदर्भामध्ये नंतर ह्यांना पण सांगितलं, सौरभराव आणि बाकीच्या सगळ्या आमच्या खासदार 3 खासदार मिटिंगला होते, 10 आमदार होते. किंवा चांगलं काम झालेलं आहे. ह्या निमित्तानं बाकीच्या पण पोलीस मुख्यालय असतील किंवा त्यांचे स्टेशन्स असतील ते सगळी चांगली करायचा आपण प्रयत्न करू अशी चर्चा केली. नाही, प्रत्येकाला हे दुःखद घटना तिथं ताबडतोब मी म्हणजे आम्ही मुख्यमंत्र्यांच्या बरोबर तिकडे जाणार होतो. त्याच्यामुळं आम्ही दिल्लीला गेलो. स्वतः राज्याचे गृहमंत्री तिथं आले, स्वतः तिथल्या खासदार तिथं आल्या, अधिकारी कलेक्टर येथे सगळे तिथं सतत लक्ष ठेवून त्या ठिकाणी होते. अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नये म्हणून आज मी प्रशासनाला जे काही सूचना करायच्या त्या केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये कडक भूमिका घ्यायला सांगितलेली. त्याच्यात दोषी जे आहेत त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायला सांगितलेला. हे सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी केल्यात. ह्याच्या उपर कुणी नागरिक त्यांना जर काही त्यांचा प्रश्न मला सांगायचे असतील तर ऐकून घेणं पालकमंत्री या नात्याने, लोकप्रतिनिधी या नात्याने माझं कर्तव्य. मी ऐकणार आणि त्यांच्या ज्या काही अपेक्षा असतील, ज्या काही योग्य सूचना असतील त्या संदर्भातली ऐकून त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करणार. लसीकरणाच्या पुढं सगळ्यांना लस देण्याचा निर्णय घेतलेला आहे. आम्ही पण 18 ते 44चा निर्णय घेतलेला होता. तेवढी लस उपलब्ध नव्हती. आम्ही देशाच्या प्रमुखांशी ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही बोलत होतो त्यावेळेस त्यांनी सांगितलं की दोन्ही कंपन्या ज्या भारत बायोटेक आहे आणि सिरम यांना मॅक्झिमम लस तयार करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. 3 वेगवेगळ्या कंपन्यांची लस भारतामध्ये आयात करण्याच्या संदर्भातली पण परवानगी देण्यात आलेली आहे. आपल्या पॉप्युलेशनचा विचार करता प्रत्येकाला 2 डोस म्हटल्यानंतर अजून मोठा पल्ला आपल्याला गाठायचा आहे. आम्ही प्रशासनाने पुणे शहराच्या पुरतं, जिल्ह्याच्या पुरतं विचार करता 1 लाख लसीकरण रोज होईल एवढी क्षमता स्थापित केलेली आहे. तेवढी आपलं नियोजन झालेलं आहे. फक्त लस उपलब्ध होणं नितांत गरजेचं आहे. आणि ज्या पद्धतीनं सिरमनी आणि भारत बायोटेकने त्यांचं प्रोडक्शन वाढवलं आहे ते बघता पुढच्या काही म्हणजे आम्हाला सांगण्यात आलेलं आहे की जास्त करून 31 ऑगस्टपर्यंत मोठ्या प्रमाणावर मोठ्या वर्गाला
जास्तीत जास्त पॉप्युलेशनला लसीकरण करण्याचं काम झालं पाहिजे अशा पद्धतीनं सांगितलं. आता जून महिना आहे, जुलै ऑगस्ट असे 2 महिने, जवळपास 2.5 महिने बाकी आहेत. तर त्याच्यामध्ये तसं नियोजन करण्याचा आमचा सगळ्यांचा निश्चय आहे. कोरोनासोबत म्युकोरमायकोसिसचे देखील रुग्ण वाढत आहेत. हो, तेही वाढत आहेत. त्याच्याहीबद्दलची जी काळजी घ्यायला पाहिजे तशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत. आता शेवटी कुठलेही रुग्ण वाढले तर ते वाढू नयेत म्हणून जी खबरदारी घेणं, वास्तविक थोडं जरी कान, नाक, घसा ह्याच्या संदर्भातली काही त्यांना शंका आली तर ताबडतोब त्यांनी दवाखान्यात जाणं. बऱ्याचदा आपल्यातले नागरिक अंगावर काढण्याचा प्रयत्न करतात आणि मग ते हाताबाहेर जातं, मग तो ब्लॅक फंगस मोठ्या प्रमाणावर पसरतो असं डॉक्टर मंडळींचं म्हणणं आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की आपण सगळ्यांना आव्हान करा की थोडं जरी तुम्हाला काही जाणवलं तर ताबडतोब त्या संबंधित तज्ज्ञ डॉक्टरशी सल्ला घ्या. सर, पुण्यातल्या ब्रँचमध्ये सुरू झालं का प्रोडक्शन भारत बायोटेकचं? निर्णय घेतला पण आता भाजपने विरोध केलेला आहे. तुषार आचार्य हे भाजपचे हो का, बाकीच्यांनी कुणी काय करावं? वारीवरती ठाम आहे, पायवारीवर एक मिनिट, ज्यांनी ते ठाम आहे त्यांना करोनाशी काही घेणं देणं दिसत नाही. आम्हाला कोरोनाच्यामुळे हे निर्णय घ्यावे लागले, नाहीतर ह्याच्या आधी इतके वर्ष आम्ही सरकारमध्ये काम करतो कधीच निर्णय घेतले नाही. उलट वारी व्यवस्थित सर्व सुविधा देत त्यांना कसं पुढं नेता येईल इथपर्यंतचे आम्ही प्रयत्न प्रत्येक वेळेस केलेले आहेत. कितीदा तरी आता हे इथं कलेक्टर होते, हेही PMCला होते, आता आयुक्त आहेत, हे जरा 7-8 वर्ष इथं आहेत. त्यांनी बघितली ना प्रत्येक वेळेस वारी. आता जर कुणाला ह्याच्यात राजकारणच करायचं असेल तर आम्ही कशाला तिकडं लक्ष देऊ? आम्हाला शेवटी प्रत्येक माणसांचा जीव महत्त्वाचा आहे. आणि त्याचबरोबर वारकरी संप्रदायातलं हे एक दरवर्षीच्या मानाचं जे वारीचं प्रस्थान वगैरे ते सगळ्या गोष्टी असतात. हे वर्षानुवर्षे चालत आलेली परंपरा आहे. ती परंपरा पण टिकली पाहिजे, परंतु ती टिकत असताना कुठल्याही परिस्थितीमध्ये ती परंपरा टिकवताना इतरांना करोनानी ग्रासलं पण नाही पाहिजे, हा प्रयत्न सरकारने केलेला आहे. मुद्दा असा ताणून धरता त्या संदर्भामध्ये चर्चा, लोकशाही डेमोक्रेसीमध्ये चर्चा करायची असते, चर्चा करून मार्ग काढायचा असतो. त्याच्या पद्धतीने चर्चा करायचं काम होईल. आता मागे आपण बघितलं, मागे खेडला विमानतळ व्हायला पाहिजे आम्हा अनेकांचं म्हणणं होतं, परंतु विरोध केला गेला. आता गेला तिथलं विमानतळ. आता काही जण म्हणतात अरे विमानतळ व्हायला पाहिजे होता. अशाही प्रवृत्ती आपल्याला बघायला मिळतात. आणि माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे, लोकांना विश्वासामध्ये घेऊन पुणे आणि पिंपरी चिंचवड ह्या दोन्ही शहरांचा लोकसंख्येचा विचार करता आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांचा विचार करता रिंग रोडची गरज आहे. जसं आपण आता मेट्रो सुरू केली. आता परवा गडकरी साहेबांच्या मागं लागून आम्ही वाघोलीपासून शिक्रापूरपर्यंत पुढपर्यंत फ्लायओव्हर करतो आहे. त्याच्यातनं आता काही 1000 कोटीचा तो प्रकल्प आहे. L&T त्याच्या संदर्भातलं डिझाईन तयार करत आहे. असं चाललेलं आहे. दादा, अनेक शाळा पूर्ण फी भरल्याशिवाय ऑनलाईनच्या लिंक शेअर करत नाही. परत ऑनलाईन शिक्षण आता आपण कंटिन्यू करणार, पण अनेक शाळा अशा आहेत की पूर्ण फी भरल्याशिवाय त्या ऑनलाईनच्या लिंकसुद्धा शेअर करतात. पालकांचं म्हणणं की सरकारची ठोस भूमिकाच नाही त्या शाळांमध्ये. त्याच्या संदर्भात सरकार लवकरच कॅबिनेटमध्ये विषय आणून निर्णय त्या ठिकाणी घेत आहे. तुम्ही एअरपोर्ट विषयी बोललात, पुरंदर एअरपोर्टच्या नवीन जागेबद्दल काही आलं आहे का सेंटरकडून? म्हणजे त्याच्यामध्ये काही डेव्हलपमेंट्स आहेत का आता परमिशनच्या वगैरे बाबतीत? त्याच्या संदर्भामध्ये पूर्तता आम्ही करून तिथं पाठवलेली आहे आणि राज्य सरकार त्या तिथल्या विमानतळाच्या बाबतीमध्ये सकारात्मक आहे. आता येत्या काळात राष्ट्रवादीला उत्तर टिकावं लागणार आहे का? रिझर्व्ह बँकेने काही 1-2 वर्षाखाली एक अमेंडमेंट ॲक्ट केलं, त्यामध्ये ज्या जिल्हा सहकारी बँका आहेत त्यांचं जाळं जवळजवळ महाराष्ट्रावर पसरलेलं आहे आणि ते राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, या सर्वांना जीवनदायी मिळतं जिल्हा सहकारी बँका. आणि गेल्या हे आपले अतिशय चुकीची आपलं अतिशय चुकीचं मत आहे. त्या जिल्हा बँका वगैरे असं जीवसंजीवनी वगैरे काही नसतं. कार्यकर्ते काम करत असतात.
ह्याच्या आधी सहकारामध्ये पुढे आलेले कार्यकर्ते अनेक राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसशी संबंधित होते, ही वस्तुस्थिती आहे. शेवटी आर्थिक संस्थांच्याबद्दल काय बंधनं आणावी हा सर्वस्वी अधिकार RBIचा आहे. त्याच्याबद्दल तो योग्य आहे का अयोग्य आहे हे ठरवण्याचा अधिकार जे त्या क्षेत्रात काम करतात त्यांचा आहे. त्याच्याबद्दल चर्चा चाललेली आहे. त्याच्यात सहकार विभाग काही भूमिका घेऊ पाहत आहे आणि हे आज नाही चाललं, हे बरेच वर्ष चाललं. हे बरेच वर्ष त्या ठिकाणी चाललेले आहे. मुळातच जिल्हा बँका महाराष्ट्रामध्ये, गुजरातमध्ये अशा ठराविकच राज्यांच्यामध्ये आहेत. त्याच्यामुळं ते सगळा निर्णय काय होईल ते त्यांच्यापरीनं प्रयत्न करतायत. आमचं म्हणणं असं आहे की जरूर बंधनं असली पाहिजे, जनतेचा पैसा तिथं सुरक्षित राहिला पाहिजे आणि शेतकऱ्यांना आणि गरजू लोकांना पण तिथनं कर्ज पुरवठा झाला पाहिजे अशी. पण मागे आमच्या कानावर आलं की आत्ताच्या देशाची सूत्र ज्यांच्या ताब्यात आहेत त्यांचं साधारण धोरण ह्या देशामध्ये फक्त 6 ते 7च बँका राहाव्यात आणि बाकीच्या सगळ्या छोट्या छोट्या बँका त्या मोठ्या बँकात, जसं मधी देना बँक, बऱ्याच बँका बघा मोठ्या इतर बँकांमध्ये मर्ज झालेलं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. तशा पद्धतीनं करण्याचा विचार चालू आहे असं दबक्या आवाजात आम्हाला अनेकांनी सांगितलेलं आहे. मात्र एवढा मोठा निर्णय होत असताना तुम्हाला माहीत नाही ह्या सगळ्या सहकारी बँकांच्यामध्ये देखील कित्येक लाख कोटी रुपयाचं डिपॉझिट आहे. ते त्या ग्राहकांनी त्या बँकेवर विश्वास आहे म्हणूनच ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे ह्याच्याबद्दल कदाचित कुणी खूप काही न ऐकता हुकुमशाही पद्धतीनं काही करायचं ठरवलं तर हायकोर्टाचे, सुप्रीम कोर्टाचे दरवाजे हे सहकारी संस्था ठोठवण्याची पण शक्यता नाकारता येत नाही. पेटवत इकडं तिकडं फिरायचं नाही, घरी जायचं. रिझर्व्ह बँकांच्या जे विठ्ठलराव बँक आहे आणि बबनराव शिंदे यांचे बंधू संजय शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या 1,500 शेतकऱ्यांच्या नावावरती बोगस कर्ज काढलेलं आहे असा अतुल खुपसे यांनी आरोप केलेला आहे. त्याची कागदपत्र दिली तर चौकशी देऊ. आरोप तर कसे कुणी करेल. आपण पण प्रश्न केलेले आहेत. कुणाकडे केली? त्यांचं म्हणणं असं आहे की CP ऑफिसमध्ये वगैरे केली, पण त्यांनी आमची जी आहे केसच दर्ज करून घेतली. अहो, ती कागदपत्र जी सादर केलेली ती योग्य आहेत का अयोग्य आहेत ते तर तपासून बघावं लागेल ना. त्याच्यात जर मला पण दिली तर मी तपासून घेऊ, म्हणजे संबंधितांना सांगेल तपासायला. हां, काय झालं मी सांगितलं ना, तिथंच महाराष्ट्र सदनला मीटिंग झाली, तिथंच सांगितलं. 12 वेगवेगळ्या मुद्द्यांच्या संदर्भामध्ये आम्ही तिथं विषय घेऊन मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली गेलो होतो. पंतप्रधानांनी अतिशय बारकाईनं ते सगळं ऐकून घेतलं आणि त्यांनी सांगितलं की ठीक आहे, मी माझ्या ऑफिसला त्याच्या संदर्भामध्ये लक्ष घालून त्याच्यात योग्य तो निर्णय त्या ठिकाणी घ्यायला सांगतो. अशा पद्धतीने हे का मला त्या व्यक्तीच्याबद्दल काहीच बोलायचं नाही. तुम्हाला उद्योग नाही. तुम्ही चंद्रकांत दादाला म्हणता अजितदादा असं म्हणला, तुमचं काय मत आहे? मला म्हणतात चंद्रकांत दादा असं म्हणलं, तुमचं काय मत आहे? मला ते गोष्ट महत्त्वाची वाटत नाही. मला आत्ताचे कोरोनाचे जे काही संकट आहे ते असेल, आता हवामान खात्याने सांगितलं आहे की आपल्या किनारपट्टीमध्ये अजून 4 दिवस अतिवृष्टीचे महत्त्वाचे आहेत, त्या गोष्टी असतील, इतर अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत. आता पाऊस पडायला लागला आहे, आमच्या शेतकऱ्यांना बी बियाणं वगैरे पाहिजे. आम्ही मागं निर्णय घेतलेला होता, त्याची काल अंमलबजावणी 0% व्याजाने पीक कर्ज द्यायचं, नियमित परतफेड केली तर
ते चांगलं लिहा, नियमित परतफेड केली तर त्या पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टीला मला महत्त्व द्यावंसं वाटतं आणि त्या पद्धतीनं आमचं काम चालू आहे. आता राज्यकारभार करत असताना, सगळे निर्णय घेत असताना आम्ही तर इथंच जास्त लक्ष देतो. कदाचित त्यांना ते UP बिहारचं आठवलं असेल म्हणून ते म्हणले असतील. आपल्या देशात फक्त महाराष्ट्रानेच कदापिही, तुम्ही पण पत्रकार आहात, तुमचे पण अनेक अधिकारी ओळखीचे, आमच्या वेगवेगळ्या आयुक्तांना, कलेक्टरांना, COना, डॉक्टरांना, कुणालाही विचारा की इथं तसं कधी झालं आहे का. तुम्ही देश पातळीवर ज्या काही गोष्टी घडल्या, कुठं पुलावरून डेड बॉडीज कोरोनामधनं ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या कशा टाकून देण्यात आल्या आणि कशा नदीच्या तीरावर त्या पसरल्या, ह्या सगळ्या गोष्टी बघितलेल्या. मला त्या खोलात जायचंच नाही. आम्हाला राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पहिल्या दिवसापासून सांगितलेलं होतं, मार्चमध्ये 16 का कायला पहिला पेशंट आपल्याला पाहायला मिळाला. कुठल्याही परिस्थितीमध्ये आकडे खरे द्यायचे, त्याच्यामध्ये अजिबात लपवाछपवी करायची नाही. आता जे आरोप करतात ते विरोधक आहेत, आता त्यांनी पुरावे द्यावेत की असं काय. आणि कारण काय, आकडे लपवायचं, आकडे लपवल्यावर काय होणार आहे. नाही, त्याच्या संदर्भात एवढं मोठे काय होतं, इथं एखादी व्यक्ती गेल्यानंतर त्याच्याबद्दल जो काही डेटा भरावा लागतो, इतर गोष्टी कराव्या लागतात, त्याच्या संदर्भामध्ये एवढ्या मोठ्या देशामध्ये काम करत असताना आता कधीकधी त्यांचंही ओपन होत नाही, असं काही गोष्टी घडतात. पण तुम्ही ससून हॉस्पिटल घ्या किंवा महाराष्ट्रातले कुठले हॉस्पिटल घ्या, तिथं कुठंही आपण आकडे बिकडे लपवण्याचा कारण नाही. आणि पहिल्यापासून मुख्यमंत्री त्या मताशी स्टिकअप राहिले. आतापर्यंत 6,500 करोडचा जो गॅप आहे तो भरून काढला गेल्या काही दिवसात आकडेवारी नव्याने ॲड करून राज्य सरकारच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी, आणि आणखीनही हा गॅप आहे असं त्यांचं म्हणणं आहे. जो काही असेल नियमाप्रमाणे तो दाखवला जाईल, काळजी करू नका. कारभार करत असताना अनेक वेगवेगळे प्रकारचे प्रश्न असतात. आता कुठलाही एखादं नवीन विमानतळ झालं, नवीन रस्ता झाला, नवीन फ्लायओव्हर झाला की त्याच्यामध्ये काही आपला ढाचा ठरलेला आहे की कुठली गोष्ट झाल्यानंतर पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये होत असेल आणि महानगरपालिकेचा त्याला पैसा लागला असेल तर त्याचा अधिकार महानगरपालिकेच्यामध्ये निवडून आलेल्या नगरसेवकांचा असतो. अशा मोठ्या विमानतळाच्या बाबतीमध्ये त्याचा अधिकार राज्य सरकारकडे असतो. आता जेवढ्या व्यक्ती तेवढे वेगवेगळे त्यांचे मतं असू शकतात, त्याच्यामुळं ते त्यांच्या परीनं मागणी करणार. आम्ही सगळ्यांचं ऐकून घेऊन, समंजस भूमिका घेऊन योग्य तो कारवाई करणार. आता पिंपरी चिंचवडमध्ये पण मी अनेक 20, 22, 25 वर्ष काम करत होतो, तेव्हाही बरेच पूल होत असताना आम्ही तिथं हा वादच होऊन द्यायचो नाही, आम्ही जाहीर करून टाकायचो. आता इथं JRD टाटा उड्डाण पूल वगैरे अशा पद्धतीने नावं अशा व्यक्तींची द्यायची की ते सगळ्यांना एक्सेप्ट झालं पाहिजे. सर, मांजरीचा जो प्रकल्प आहे आपला, भारत बायोटेकनी त्यांचं काम सुरू केलं, त्याचं प्रोडक्शन सुरू झालं का तिथे वॅक्सिनचं, त्याचे काय अपडेट्स आहेत? त्यांना जागा दिलेली आहे, मशिनरी आलेली आहे, त्यांचं काम चालू आहे. ते इतक्या काय एका महिन्यात लगेच होत नाही. स्वतः आयुक्त गेले होते, कलेक्टर गेले होते, कलेक्टरनी हायकोर्टाने त्याच्याबद्दलच्या आदेश दिलेले होते. आपण आपली जबाबदारी हँडओव्हर करायची ताबडतोब पार पाडलेली आणि त्यांचं त्याच्यात काहींनी असं उठवलं ते नागपूरचं होतं ते इकडं आणलं, काही माझा तर त्याचा दुरान्वय पण संबंध नाही. आणि वॅक्सिन कुठंही तयार झालं तर ते अख्ख्या राज्यामध्ये जात असतं, देशामध्ये जात असतं. मी त्याच्याबद्दल सगळं क्लिअर पण केलं, माझे प्रेस नोट पण त्याच्यामध्ये काढलेली होती. ठीक आहे, धन्यवाद. त्याच्या संदर्भातले आदेश जसं मगाशी सांगितलं तसं हे काढतील. कोण? आपले असं सांगितलं.
सगळं देतो, थांबा घाई करू नका. एक मिनिट हा. 2 बसेस 30 60 जण 7,700. 60.